पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। परंडा पोलिसांची मोठी कारवाई। 9,69,000 रुपयाचा गांजा जप्त करून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 2 आरोपी फरार झाले आहे। जाणून घेऊया सविस्तर माहिती। भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबी यांच्या मार्गदर्शनाखाली परंड्याचे पोलीस निरीक्षक सुनील गिट्टे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक ससाने, पोलीस नाईक खोसे, महिला पोलीस नाईक मुल्ला, पोलीस नाईक कळसाईन, पोलीस नाईक काटवटे, पोलीस कॉन्स्टेबल पालके तसेच भूमचे पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या पथकाने वांगी तालुका भूम येथील वांगी खुर्द येथे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी धाड मारून 9,69,000 रुपये किमतीचा 64 किलो गांजा जप्त करून आरोपी अण्णा पवार, अमोल पवार, सुभाष पवार, रामदास पवार सर्व राहणार वांगी तालुका भूम, नागेंद्र बाबूलाल जेमिली राहणार आंध्र प्रदेश या 5 जणांविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटू। पाहत रहा परंडा भूम पोलिसाची मोठी कारवाई। सावळेश्वर ट्रॅक्टर्स परंडा सोनालिका ट्रॅक्टर्सचे अधिकृत विक्रेते 20 HP, 22 HP, 26 HP, 30 HP चे ट्रॅक्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। सिकंदर RX 750 सर्वात अधिक ताकद आणि वेग, शेतांचा राजा, रस्ताचा सिकंदर। सोनालिका ट्रॅक्टर फायनान्स सुविधा उपलब्ध। सर्व ट्रॅक्टर शासकीय अनुदानास पात्र। पत्ता अनुपसिंह सदेवाल कॉम्प्लेक्स परंडा जिल्हा उस्मानाबाद। प्रोप्रायटर पांडुरंग काळदाते। संपर्क 95 52 05 38 37 व 96 89 53 55 55। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। या गांजा तस्कर प्रकरणातील आरोपी विरुद्ध भूम पोलिसात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आरोपी फरार असल्याने आरोपीला पकडण्यासाठी भूम व परंडा पोलीस पथकाने दिनांक 12 रोजी वांगी येथे धाड मारले असता आरोपीच्या घरासमोर उभी असलेली इनोवा कार क्रमांक MH25 AK1777 मधून 10 किलो गांजा, तर पिकअप क्रमांक MS25D 1225 मधून 6 किलो गांजा आढळून आला, तर आरोपीच्या घरातून 48 किलो गांजा आढळून आला। पोलिसांनी पंचनामा करून 64 किलो गांजा व इनोवा कार व पिकअप गाडी असा एकूण 22,89,000चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक गिड्डे हे करीत आहेत। सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।